लोकनेते रामशेठ ठाकूर आता 74 वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सवी म्हणजेच 75व्या वर्षात पदार्पण करीत आहेत। आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या 74 वर्षाचा जीवन प्रवास पत्रकारांसमोर उलगडला। आपला राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक किस्से सांगताना काही विनोदी किस्सेही सांगितले। त्याचा ऐकूया त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या शब्दात। समाजाच्या जीवावर, सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या मध्यंतरी साजरा करत आहोत। जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं। सुरुवातीच्यापासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास त्यावेळी, म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखाडीसारख्या एका लहान नावाखाडीच्या उत्तर पाडा नावाच्या लहानशा गावात झालं। शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून, पण एक उदरनिर्वाह साधन म्हणून मथुऱ्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझे वडील काम करत होतं। त्याच्यात गेलं, तिथे कावडकेश्वर मथुऱ्यावर जाऊन मी काम केलं। मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल, मला पोहता येतं। समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष 5 पुरुष साधारणतः 20 फूट 25 फूट, आणि तिथं जाऊन ती टोपली असते, टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात, ती काठीला अशी मचव्याला मारलेली असते, चारी बाजूला नांगर टाकलेले असतात मचव्याला। आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही, पण मचव्याला समोर एक नांगर, मागे एक नांगर, दोन्ही बाजूला 2 नांगर, आणि मग तो मचवा स्थावर केला तर एका जागेवर बुडी मारायची आणि बुडी मारून तळाला जायचं। ती हे घेऊन जायचं, काय टोपली घेऊन जायचं, आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली तिथे भरायची, खाली वरती यायचं, आणि मग जे मचव्यातले 2 लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मचव्यावरती टाकतात। असं एक टोपली करूनशी जे 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं, तर ते मचवा भरायचा। किती जिकिरीचं काम असेल बघा। आपण पाण्यात जायला घाबरतो, आणि तेही कुठं, एक तर समजा ठाणाखाडीमध्ये, आणि दुसरं बुचर आयलंड जे आहे, रामदास बोट जिथे बुडालेली आहे ना, तिथंसुद्धा मुंबईच्या जवळपास घारापुरी एलिफंटाच्या त्या साईडला ही कामं केली। त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो। गरिबी आपल्या 5वीला पुजलेली होती, बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं। जेवणासाठी जास्त आटापिटा करावा लागत नव्हतं, पुढे त्यांनी धंदा करत होतो। पॅन्ट एकच अशी मला वाटते, 2 पण नसतील। आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जे असते, रुमाल मचव्यावर पळ्यांचा असतो बघा, तो नेसायचा आपण, आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळ्यावर जायचं। म्हणजे 51 सालचा माझा जन्म, नशिबाने आहे मी। स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक भारत झाला 26 जानेवारी 51ला, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर 2 जून 51ला माझा जन्म झाला। म्हणजे त्यानंतर नशिबाने आहे। मग त्याच्यातून साधारणतः 51पासून ते प्रवास करताना 63 साली नावाखाडी तिथं राहणं आवश्यक झालं। शिवाजीनगरला आलो, गव्हाणमध्ये एक शिवाजीनगर म्हणून नवीन वसाहत वसवली 63-64 साली। 7वी गव्हाणला झालं, 8वी ते 11वी ND पाटील करिबुरांची संस्था जी आहे, ती अण्णांची संस्था, देबा पाटील साहेब, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, ND पाटील यांच्या आशीर्वादाने हायस्कूल आलं। 4 वर्षे काढली, डिटेल जाता येणार नाही कारण भरपूर लांबचा प्रवास आहे तो, जसा जीवनाचा प्रवास। आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं। सातारला काही दिवस लेबर स्कीममध्ये काम केलं, हॉस्टेलला राहिलो। फार छान, तुमच्यासारखेच सर्व मित्र मैत्रिणी मिळाली। तिथं एका रूममध्ये आम्ही 10 लोक राहत होतो। बॅग उशाला असायची, झोपायचं आपलं। तिथं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष, पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं, जेवायचा वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं, आणि मग तिथे मिळेल ते खायचं। तिथलं जेवण फार मजेशीर होतं, म्हणजे बाजरीची भाकरी असायची, आणि दाल नावाला म्हणायला दाल होती, आतमध्ये बुडी मारली तरी दाल लागत नव्हती वाटीमध्ये,
तर अशा प्रकारचं ते जेवण होतं. आणि कधीतरी एखादा वाढपी असतो ना, तो आपल्याला सरप्राईज द्यायचा. म्हणजे तेल आणि हे असतं ना, तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हां, म्हणजे त्याला जास्त हे सरप्राईज दिलं असं म्हणायचे. तर तशावरती ते असायचं. रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची, मग फार आनंद व्हायचा. ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं. BA झालो, BEd झालो, मग शिक्षक झालो विखे स्कूलवर. नंतर पाहिलं 342 पगार होता महिन्याला. पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो, तिथे 442 झाला. 100 रुपये वाढले. वाशी न्यू बॉम्बे. ज्यावेळी मी वाशीला गेलो 74मध्ये, तर त्या 74मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी नगर नव्हतंच झालेलं. त्या बिल्डिंग अशा एकावर एक हे ठेवून करायचं चाललं होतं. काही बिल्डिंग झाल्या होत्या, त्याच्यामध्ये E401मध्ये मला सिडकोकडनं फ्लॅट मिळाला. माचीस आणायलासुद्धा आम्हाला वाशी गावात जायला लागायचं. म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे. इतकं मोठं वाशी नाही. सेक्टर 1, 2, 3, 4 भरपूर झाले. मी ज्या सेक्टरला राहतो ते सेक्टर 1 अशी एंट्री आपण करतो ना, तर तिथे सेक्टर 1 E401 राहायला लागलो. आणि पिठाची चक्की वाशीला, माचीस आणायला वाशीला. म्हणजे दुकान काही नव्हतं. असेच एक 4-6 बिल्डिंग तयार झाल्या होत्या. तिथं तुमच्यासारखाच एक पत्रकार मित्र जसे आहेत तसं मलाही त्यावेळेला मस्त वाटायचं काहीतरी लिखाण करायला वगैरे. माझा स्पेशल सब्जेक्ट जो होता तो मराठी. BAचा विषय होता मराठी. तर तुम्ही छान बातम्या लिहिता ना, तसं मी पण आपलं त्यावेळेला काहीतरी थोडं बहुत लिखाण करत होतो. आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा अंक निघायचा. त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला, प्रवास वर्णन. प्रतापगडच्या वाटेवर. इथून जाताना आम्ही आपल्या याच्याकडनं पोलादपूरकडनं जायचो. मस्त लांबून प्रतापगड दिसायचा. प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वर्णन. हे बघा, मला पण काय थोडं लिखाण येत होतं त्यावेळेला. तुम्ही चांगले लिहिता, तर त्या दृष्टीने मी तिथे एक तो प्रवास वर्णन लिहिलं. कॉलेजला गेलो. नंतर वडिलांची थोडी मनी ऑर्डर यायला लागली. त्या काळात मनी ऑर्डर होती. म्हणजे मला वडिलांच्याकडनं 20-25 रुपये यायचे. रुपये, हजार नाहीत, रुपये यायचे. काकाकडनं 10-15 रुपये यायचे. पण माझ्या खिशात 4 आणे असायचे. 4 आण्याची भजी मिळायची. 10 पैशाचा चहा मिळायचा. कॅन्टीनमध्ये गेलो, माझी मनी ऑर्डर आली की आम्ही आमच्या मित्राला पार्टी देत होतो चहाची आणि भजीची. म्हणजे त्याच्यामुळे हे लहानपणाचं जीवन पाहायला गेलं तसं. मग त्यावेळेला माझ्या खिशात पैसे आले की मी असं फूल मोकळं व्हायचो. मग एक मी ललित लेख लिहिला. त्या ललित लेखाचं नाव होतं भीड भिकेची बहीण. आपण भीड ठेवतो ना, ती भीड ही भिकेची बहीण. या अशा प्रकारे थोडंसं तुमच्यासारखंच मला वेळ होतं. पण ते काय झालं, शिक्षक होतो तिथपर्यंत सगळं जमलं. पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली. नावाखाली तर चिखलाचा बांध बांधत त्या सुरुवात झाली. मग सिडकोला इकडे फार विरोध होता. त्या सिडकोच्या विरोधामुळं लोकांनी गावात येऊ द्यायचं नाही. कारण दीपा पाटील साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती. नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन समिती रूपांतर झालं. पुनर्वसन करायचं ही पुनर्वसन मिळते. पण पूर्वी त्याच्यामध्ये होतं जमीन बचाव, द्यायचीच नाही जमीन, वाचवायची आपली, असं आहे ते. तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आता आम्हालाही खाडीचा बंधारामध्ये सवय होती, अनुभव होता. त्याच्यामुळे मी गेलो. 10,000 रुपयाचं काम घेतलं. 10,000 रुपयाचं कॉस्टिंग आणि जे मटेरियल एक काम तशाच दिलं. आणि एक पांडुशेट होते, ब्लू स्टार जी कंपनी आहे ती, त्यांना एक 10-12 हजारचं काम असेल. म्हणजे मी पहिले 3 कॉन्ट्रॅक्टर पनवेल उरण तालुक्यात त्या भागामध्ये 10-10 हजाराचं काम घेतलं. आईवडिलांचे दागिने घेतले, गंठण, बोरमाळा, गळ्यातली चेन वगैरे, अंगठ्या, रतनशेठ पाठी आपले पनवेलला पेढी, तिथं गहाण ठेवले. 5,000 रुपये मिळाले आणि उद्योगात पडले. आईवडिलांचं झालं आता उद्योगात टाकायचं की नाही, जायचं की नाही, सरकारी नोकरी कशी सोडायची. आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच. सरकारी नोकरीसाठी उद्योगात पुढे जातोच, नाही झालं तर मरशील. पण त्यावेळेला मला एक चांगलं साथ मिळाली. माझ्या आईच्या अंगामध्ये देवी यायच्या, बाया म्हणतात त्याला, बाया यायच्या, देवी यायच्या. आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या, देवी आली. आम्ही कौल लावला की नोकरी सोडून नंतर जायचं का काय करायचं.
मला कौल मिळाला. म्हणजे बघा, देवसुद्धा आपल्या पाठीशीचं, देवी आपल्या पाठीशी असतं. कौल मिळाला आणि मग मी नोकरी सोडली आणि उद्योगात गेलो. म्हणजे अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा धाकधूक होतीच. मग ते 10,000चं काम केलं, मग 20,000चं काम केलं, मग 53,000चं काम केलं. अशी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यवधी रुपयाची कामं घ्यायला लागलो. हां, 2000 आता त्याला इंटरेस्ट आहे की राजकीय स्थित्यंत. बघा, शेतकरी कामगार पक्ष, माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि म्हणून सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचं मी सुद्धा समजायला लागलं, तेव्हापासून काम करायला लागलो. पण 98ला खासदार झालो, 99ला खासदार झालो आणि ही टर्म संपताच 2099 ते 2004 संपताच 6 महिने अगोदर निवडणूक लागली आणि शरद पवार साहेब वगैरे आमचे महाराष्ट्र दल जे दिल्लीला आहे ते भूमिपूजनाकरता आले होते आणि त्याच्यानंतर ही निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू होती. त्यांना समजलं की रामशेठ काही निवडणुकीला उभे राहत नाहीत. मला त्यांनी विचारलं, रामशेठ का उभे राहत नाही तुम्ही? तर नाही सर, तर बंद झालं मला वाटलं. त्या ह्या वेळेला 2000 मी निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर मी सक्रिय असे निवडणुकीची राजकारणात उतरलोच नाही. पण त्यावेळेला घेतल्यावर सुद्धा समोर कधी असतं की आपल्यातून माणूस निवृत्त झाला आहे तर त्याला आपलं कसेही जरा डिवचायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मला वाटत होतं त्याप्रमाणे आता वादळवाचे यांनी सांगितलं नव्हता का त्याच्यानं सांगा. एक गोष्ट होती की मी शेका पक्षाला त्या नेत्यांना सांगत होतो की बघा, आता आपण एक पक्षाचं आपल्याला नुसतं असं राजकारणात भविष्य नाही. जी काही कामं मंजूर करून घ्यायची असतील केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, तर आपण सत्ताधारी पक्षाकडं जायला पाहिजे. अनेकांनी ही मतं व्यक्त केलीत. बघा, जे सत्ताधारी पक्षात गेले ते काय सांगत असतात, आजही जे उलटापलटी होतात तेव्हा त्यांचा एक उद्देश काय स्वतः करतात जातात अशातला भाग नाही. तर आपल्या मतदारसंघाचं, आपल्या भागामध्ये फंड्स यावा केंद्राचा, राज्याचा, तर आपण त्या पक्षात जायला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं हे झाल्यानंतर मी त्यावेळेस डिक्लेअर केलं की आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात जावं. असं 96 साली मी त्यावेळेला 98 साली 2004 साली सांगायला लागलो. पण कोणी ऐकत नव्हते का हे नाही ते नाही असं. मग मी आपलं एका दिवशी विजय कडूला वाजवाराला बोलवलं आणि मी तसं सांगितलं, विजयली मी सांगतो तो लेख लिही का शेका पक्ष आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत विलीन करावं. दुसऱ्या वर्षी यांनी बातमी छापली, ती आली आणि हाहाकार झाला. प्रत्येकजण भांडत आले. याला बोलवलं वाटतं मला, विजयला बोलवलं. विजय तू आता शेठचं मार खाणार. मी पक्ष सोडणार किंवा बोललो तू आता शेठचं मार खाणार. बघ तू काय लिहिलंस, काय झालं आहे. नाही म्हणजे शेठनंच बोलून मला सांगितलं आहे. म्हणजे आणि मी सांगितलं तर मी नाही कशाला म्हणून. मी म्हटलं मग माझ्याकडे आले सगळे. जयंत म्हात्रे स्वतः 27 नगरसेवक घेऊन आला. शेका पक्षाचे आमचे 27 नगरसेवक होते. जयंत म्हात्रे नगराध्यक्ष होता. त्याच्यामुळं ते सगळे नगरसेवक घेऊन आला. विवेक पाटील, दत्तू शेठ हेही आले. त्यांनीही सांगितलं. म्हटलं नाही, आता मला एक गोष्ट अशी आहे की आपल्याला काय वाटत नाही की शेका पक्षात कुठं राजकारण चालू ठेवावं म्हणून. तर मी गप्प बसतो. पण गप्प बसायच्या ऐवजी थोडं आमची चर्चा झाली. मार्केटला 2-3 मीटिंग झाल्या, माझ्या घरी झाल्या आणि मग शेवटी एक मीटिंग घेतली मार्केटला. दत्तू शेठ, विवेक पाटील सगळेच होते आणि तिथं मग मी म्हटलं नाही, आता मला नाही बा शेका पक्षात राजकारण करावं असं वाटत नाही आहे. तर माझा मी विचार करेन. माझा विचार झाल्यानंतर मी विवेक पाटील म्हणाले की त्यांचं मत असं 2-3 वर्ष ते असं दाखवत आहेत की आता शेका पक्ष बस झालं, शेका पक्ष बस झालं, त्यामुळे ते काय राहणार नाही. सगळ्यांची विनंती करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामशेठ आता शेका पक्षात राहणार नाही. आणि त्याच्यामुळं मार्केट रूममधून बाहेर पडलो आणि विवेक पाटील माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाले, रामशेठ आपण भेटत जाऊ, बोलूच जाऊ, म्हणजे याच्यातून काय नाट्य झालं ते याच्यातून म्हणजे भावनिक आपलं ज्याला म्हणतो ना दोस्तीमधली भावना. त्यावेळेला मी, विवेक पाटील, जयंत म्हात्रे आणि चंद्रशेठ असे 4 खास जीवाभावाचे मित्र होतो. म्हणजे कुठेही साधारणतः प्रत्येक गोष्टीमध्ये 4 लोक होतो. तर मी आपला तिथून बाहेर पडलो आणि त्यावेळेला तिथून बाहेर आलो. पण दुसऱ्या दिवशी ताबडतोब
चर्चा सुरू झाली माझ्या विरुद्ध. म्हटलं 2 दिवस 3 दिवस गेल्यानंतर आणखीन जास्त चांगायला लागली चर्चा. पण मी त्यावेळेस त्यांना सांगितलं पक्षाचं काय, आपल्या ऑफिसचं काय करायचं. तर ऑफिस मी घेतलेलं आहे, माझं ऑफिस आहे, पण शेका पक्षाचं ऑफिस आहे त्यात मी सोडून दिलं, हे तुम्हाला देऊन टाकलं. त्यावेळेला असं नाही काय केलं याच्यातून. त्यांनी विचारले आता तुम्ही कर्नाला बँक आहे, आणखीन कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, मग त्याचं आता कर्नाला बँक, कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचं काय आहे. तर म्हटलं ते तुम्ही बघताय, तुम्ही बघा. मी त्याला ते बघत होते. JBC संस्था, ज्ञानाभूषण संस्था ती स्थापन केली, आणि ते तुम्ही बघताय, तुम्ही बघा. ज्या पद्धतीने आमची वाटणी अगदी घरगुती जे वाटणी असते ना ज्या वडील प्रॉपर्टीची, ती प्रॉपर्टीची वाटणी केल्यासारखं झालं. अमृतभूमीवर निर्णय येतात किंवा काय शिवीगाळ न करताना मग कर्नाला स्पोर्ट्स त्यांनी बघावं, कर्नाला बँक त्यांनी बघावं, आणि ज्ञानाभूषण संस्था ही मी पाहावं, अशा प्रकारचं ठरवून अगदी वाटणी करून आम्ही बाहेर पडलो. आल्यानंतर मी थांबलो, पण बाकीचे लोक कुठे झोपत आहेत. मी ज्यावेळेला सांगितलं की तुमचं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीत जावं, काँग्रेसची नेतेमंडळी सुरू झाली. रामशेठ कुठं राष्ट्रवादी जात आहे, आमच्या काँग्रेसकडे या. राष्ट्रवादी म्हणाले कुठं काँग्रेसमध्ये जात आहे, आमच्याकडे या. आता शरद पवार सारखे आमची त्यांचे सगळे नेतेमंडळी होती राष्ट्रवादीचे. दिल्लीमध्ये माझी जर त्यांची जास्त चांगली चालत होती, पण इकडे पतंगराव कदम साहेब, विलासराव देशमुख साहेब वगैरे सर्वांची चांगलंच होतं माझं. विलासरावांचा माणूस आला, नंतर कपिल पाटील आमदार आता आहेत ना, ते शिक्षक आमदार, आणि त्याच्यानंतर दुसरे हे दशरथ पाटील आता ते अग्रसमाचे आहेत ना, ते आले घरी. रामशेठ आता सरळ या ना, राष्ट्रवादी यायचं म्हणजे उलटं खायचं म्हणतात ते. कारण राष्ट्रवादी म्हणजे पुन्हा शेवटी काँग्रेसचाच भाग ना साधारणतः. सरळच या. पतंगरावांचा फोन आला, सगळ्यांचेच आले. तटकरेंचं आलं, रवी पाटलांचं आलं, अंतुलेंचंही त्याचं रवी पाटलांच्या थ्रू आलं, आणि मग आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलासराव आले, प्रभाताई आले. मला मान सन्मान काँग्रेसमध्ये पण भरपूर दिला, आणि OBC महाराष्ट्राचा OBCचा चेअरमन मला त्यांनी बनवला. महाराष्ट्राचा म्हणजे OBC समाज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे, आणि त्याच्यातून त्याचा पक्ष मला समाज बनवलं. काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सहखजिनदार, पतंगराव कदम हे खजिनदार, आणि मला सहखजिनदार तिथे बनवलं. पक्षाच्या सगळ्या लोकांचं आपल्याला मान सन्मान मिळाला. पण शेवटचं काय झालं आम्हाला, आता 2004चं सांगितलं ना, तर आता पुढे पण आम्हाला सांगायला लागेल. काँग्रेसचं 14 10 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, चांगला मान दिलं, सन्मान दिलं. नगराध्यक्ष प्रशांत झाला 2006ला. 4ला आम्ही हे केल्यानंतर मग निवडणूक लागली. आता काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली. कुणाला उभं करायचं नगराशाला, कुणी म्हणजे हेच नाही, म्हणजे रामशेठात तुम्हालाच तरी करावं लागेल उमेदवारी काहीतरी. मग प्रशांत तयार नव्हता, नको मला राजकारण असं वगैरे धंदाच बघतो. पण म्हटलं नाही, आता तू नाही राहिला असतं लोक म्हणतील की याने काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी केलं असायच्या प्रकारचं. आणि मग त्याला 2007ला उभा केला. तो निवडून आला. जास्त नगरसेवक निवडून आले. सुरुवातीला जयम मात्र हे ऑल ओव्हर पूर्ण शहरातून झालेल्या मतदान निवडून आलेलं होतं. नंतर ज्यावेळेला निवडणूक झाली 2007ची नगरपालिकेची, ती नगरसेवक वाईज झाली. नगराध्यक्ष त्यावेळेला सर्वातून नगरचा नेगेटिव्ह होतं. आणि 33 नंबर वार्डात जयम म्हात्रे पण राहतो आणि मी पण राहतो. मग जयम म्हात्रे विरुद्ध प्रशांत ठाकूर अशी लढाई झाली, आणि प्रशांत ठाकूर पण चांगल्या मताने निवडून आले. प्रशांत निवडून आल्यानंतर ताबडतोब त्याला नगराध्यक्ष बनवून चाललं, जे काँग्रेसने त्यांनी साथ दिली. आणि विलासरावांचं माझं एकदम चांगलंच होतं. आणि विलासरावांनी मग ज्यावेळी मी सांगितलं टोल नाक्याच्या वेळेला, ज्या वेळेला ब्रिज नाही, ब्रिजचं काय नाही, ब्रिजचा विषय तापला नव्हता, ब्रिजचं नंतर झालं. ज्यावेळेला टोल नाका जो खारघरचा टोल नाका जो आहे, त्या टोल नाक्यावर टोल लागत होतं. पृथ्वी आपण एक हे सुरू केलं की आम्हाला काँग्रेसमध्ये मी आहे, सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना की जरा रामशेठ म्हणतात ते करा. जरा निवडणुकीचं वाऱ्यात वाजत होतं, आणि त्या वाऱ्यामध्ये सर्वांचं म्हणणं होतं की काँग्रेस सत्तेवर तर येईल नाही येईल, पण त्या दृष्टीनं पनवेलची सीट ही रामशेठ प्रशांत ठाकूर जर असतील तर 100% येईल. आणि मी त्यावेळेस जाहीर केलं की जर 1 महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर मला पक्ष सोडावा लागेल. त्यासाठी टोलनाक्यावर एक आंदोलन केलं. टोलनाक्यावर तिथं आम्ही आंदोलन सुरू केलं. DCP आले, पोलीस आले,
मला त्यांनी साहेब चला ना आता भरपूर झालं की आता तुम्हाला लाईन गाड्यांची लाईन ही पुलापर्यंत गेली. म्हटलं पुलांपर्यंत नाही, ही लाईन जी आहे ना ही वर्षापर्यंत जायला पाहिजे आहे. तरी मला काही हरकत नाही, पण आम्ही इथून आता आम्हाला टोल माफसाठी जाणार नाही. मग आपल्या पृथ्वीराज चव्हाणच्याकडनं फोन आला, त्यांनी तिथून फोन केला की उद्या सकाळी आपल्या सह्याद्रीवरती या बोलणी करायला. आणि मग आम्ही त्यावेळेस स्थगित केलं, त्यातून इकडं आलो. 1 महिन्याची मुदत दिली होती. 1 महिन्यात होतंय नव्हतंय. आपले बाळासाहेब थोरात पनवेल आले होते, भूमिपूजन होतं, ते तहसीलदार ऑफिस वगैरे आहे ना, ते आपल्या पोलीस स्टेशनच्या जवळची बिल्डिंग आहे तिचं. तर त्यावेळेस ते आले होते. त्यांनी मीटिंग घेतलं, सांगितलं रामशेठ तुम्हाला काँग्रेस सोडायची पाळी आम्ही तुमच्यावर येऊन देणार नाही. म्हटलं ठीक आहे, माझे काही तसं काही याच्यातून नाही. पण शेवटी ते काही झालं नाही, आचारसंहिता लागली. मग आम्ही जाऊन सभापतीकडे डायरेक्ट राजीनामा दिला प्रशांत ठाकूरचा. आणि 2009ला काँग्रेसमधून प्रश्न आमदार झाला, तर तोही प्रश्न मिटला. 2014ला त्याबद्दल फडणवीस साहेबांकडे गेलो. विनोद तावडे होते आणि मुनगंटीवार होते, त्यांनी ह्याच्यात होते कुठं आपल्या रंगशारदामध्ये. आम्ही भेटायला तिथे गेलो बांद्र्याच्या रंगशारदाला, आणि फडणवीस साहेबांनी त्याला जवळ घेतलं. प्रशांत तुझी जागा इथं आहे, तू तिकडं कुठं होतास? आणि त्यांनी घेतलं. प्रशांतला भाजपमधून तिकीट दिलं. प्रशांत 2013ला भाजपचा आमदार झाला. 9ला काँग्रेसचा, 13-14ला भाजपचा, 19ला भाजपचा, आणि आता तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं पुन्हा आणखीन 2024ला भाजपचा आमदार झाला. म्हणजे अशा रीतीनं 4थ्यांदा झाला. आता 5व्यांदा करावं लागेल तुम्हाला, एकदा लागतं आमदार पुढची पाळी येईल त्यावेळेला. तर अशा पद्धतीनं आपल्याला राजकीय प्रवासामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील. बरंचसं मोठं पुस्तक होईल. आता कुठं कटकाळाचं कसं कमी करत जायचं हा प्रश्न आहे. पण हे झालं, प्रत्येक अँगल आहे. समाजसेवा हा एक भाग आहे, शाळा कॉलेज वेगळं आहे. एक मनाला समाधान आहे की मी हे काम करत असताना समाजकारणात खेळाच्या करता, तरुणांच्या करता काय असेल ते खेळ असतील, ज्येष्ठांकरता देऊळ वगैरे असतील, काय समारंभ असतील ते करता येतो. संस्थेत रहित करता काय काम करता आलं, जिथे शिकलो तिथं ते करता आलं. तर त्याच्यामध्ये काय केलं, तर वडिलांच्या नावानं कुठं तुमचं नवीन पुण्याला पहिल्यांदा हायस्कूल काढलं, मराठी मीडियम इंग्लिश माध्यम कंपोजिट स्कूल. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा मी वडिलांच्या नावानं खांदा कॉलनीत सिक्युरिटी कॉलेज काढलं. आज ते कॉलेजसुद्धा A++ आहे, महाराष्ट्रातील नामवंत आहे. ॲटोमिक्स कॉलेज असून बेस्ट कॉलेज अवॉर्ड आहे. सगळं काय झालेलं त्याला तेच झालेलं आहे. त्याच्यानंतर खांदा कॉलनीमध्ये आईच्या नावानं लॉ कॉलेज काढलं. आणि त्यावेळी एक करामत केली की ज्यांची एकत्र बसत नव्हते अशी काही मंडळी ही लॉ कॉलेजच्या उद्घाटनाकरता दत्ता पाटील, दिबा पाटील आणि अंतुले हे 3 नेते जे आहेत हे तिघांना एकत्र आणलं. नंतर काँग्रेसमध्ये आम्ही असताना असंच झालं, तर राणीसाहेबांचं आणि विलासरावांचं पटत नव्हतं. विलासरावांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं. राणीसाहेब नंतर पक्षात आले होते, पण एकत्र येत नव्हते. पण ज्या प्रशांतची मीटिंग ठेवली तर त्या प्रशांतच्या मीटिंगनिमित्त दोघेही पहिल्यांदा एकत्र आले, म्हणजे विलासराव आणि नारायणराव. म्हणजे अशा प्रकारे जर रामशेठ ठाकूर असला की दुवा होता, म्हणजे ग्रुप तट वगैरे असतील तर त्याच्यामधलासुद्धा दिवा होता. मग आता तशाच प्रदेश झालं तर आईच्या नावानं द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश मिडियमचं एक स्कूल काढलं. म्हणजे आईच्या नावानं एक इंग्लिश मिडियम स्कूल आणि एक लॉ कॉलेज, वडिलांच्या नावानं एक हायस्कूल आणि कॉलेज. मग मला वाटलं माझ्या नावाने काहीतरी व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी खारघरला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल काढले सेक्टर 19ला CBSEचं. एकदम छान चाललेलं आहे. मोठी मोठी देश स्तरावरची हे मिळाली बक्षीचं. त्यानंतर रामशेठच्या नावानं खारघरला कॉलेज काढलं. म्हणजे आता हे करता करता वाटायला लागलं कोपरला, गव्हाणला, शिवाजीनगरला का आपलं माझ्या नावाचं काहीतरी असावं. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपलं झालं मोठ्या प्रकारचं आहे, 17 एकरमध्ये